फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करते मेट्रोने. आपण कल्याणीनगर म्हणजे कल्याणीनगरच ते स्वारगेट. फर्स्ट टाइम मेट्रो ट्रॅव्हल इथे आहे ना. आता मला शिकवलंय ना त्यांनी. बाहेर पडते आणि इथेच ब्लॉग आपला समाप्त होतोय. मेट्रोचा प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नमस्कार, सुप्रिया ब्लॉग्स डेली स्ट्रगलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. खूप दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे कारण जरा कामात बिझी होते आणि आज म्हणजे बिझी होते. मग पहिलाच व्हिडिओ ट्रॅव्हलचा आहे, तुम्ही समजूनच जा. मी कामानिमित्त बाहेर होते. आता व्हिडिओ पडत राहणार आहेत थोडे छोटे. पण तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आता पहिल्यांदाच मेट्रो ट्रेनने मी प्रवास केला, तर तो अनुभव कसा होता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही ते व्हिडिओ व्यवस्थित बघा, कसं वाटतंय तुम्हाला, म्हणजे काही माझं कुठे चुकतंय का ते पण सांगा. आणि आपल्या चॅनलचं नाव आता मी बदललं आहे, सुप्रिया ऑफिशियल केलेलं आहे. कारण त्यांना सुप्रिया ब्लॉग्स डेली स्ट्रगल खूप मोठं नाव होतं, त्याच्यामुळे मग ते मी छोटंसं शॉर्टमध्ये केलेलं आहे. तरी पण बघा व्हिडिओ, सपोर्ट करा, लाईक करा. तुम्हाला मेट्रोचा प्रवास आवडला असेल तर. आणि आयुष्यात एकदा तरी म्हणजे पहिल्यांदाच अनुभव आला मला, तर कसा होता तो अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर बघा. थँक्यू. डेंजर आहे बरं का, सिक्युरिटी खूप टाईट आहे. मतलब एअरपोर्टसारखंच आहे. हे बघा, स्कॅन केल्याशिवाय ते ॲटोमॅटिक ते दरवाजे ओपनच होत नाही. मला लागलं माहिती आहे का. फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करते मेट्रोने. आपण कल्याणीनगर म्हणजे कल्याणीनगरच ते स्वारगेट. फर्स्ट टाइम मेट्रो ट्रॅव्हल. बघू आता इथून कसं जायचं. ओके, आपल्याला जायचं आहे. मला खूप भीती वाटते बरं का एक्सलेटरवरून जायची. बघू आता. गॉगल काढलाय, नाहीतर आहे ना पडायची मी. हो चढली. मेट्रो बघा इथे. आता मेट्रो येणार. मला जायचं आहे स्वारगेटला. तर कसं काय अजिबात माहिती नाही मला. इथं पहिल्यांदाच आलेली आहे. इथं मला दिसतंय का स्टेशन, मेट्रो स्टेशन. हे सगळं किती छान, एकदम एअरपोर्ट सारखंच आहे. पण कसं आहे, इथं ट्रेन येतात, मेट्रो ट्रेन. आता इथे आपल्याला डायरेक्ट स्वारगेट नाही आहे, डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजे असं काहीतरी स्टेशनचं नाव आहे. त्यानंतर मग आपल्याला जायचं आहे स्वारगेटला, म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टला उतरायचं. तिथे पण चेंज करायचं आहे आणि जायचं. मी दिसतच नसेल व्यवस्थित का, मलाच दिसत नाही गॉगलमुळे, काय माहिती. पण कशी दिसते ना बघा. इथेच मेट्रो स्टेशन, मेट्रो आलेली आहे. बघा हिच्यातच आपल्याला जायचं आहे. म्हणजे लेडीज आहेत त्यांच्यासोबतच आपण जाऊ. आपल्याला परत मेट्रो मेट्रो बसलोय आपण. कृपया सरताना सुरक्षित अंतर ठेवा. अगला स्टेशन हे जिल्हा न्यायालय स्टेशन आहे. दरवाजे डाव्या बाजूला न्यायालय स्टेशन है. दरवाजे बाई तरफ खुलेंगे.
शिडीनेच जाऊया खाली आपण. मला माहितीच नाही, ह्या मेट्रोने मी आले होते. खाली चाललोय. आपल्याला ट्रेन चेंज करायची. आता डिस्ट्रिक्ट न्यायालयाला उतरलेलो आहे. स्वारगेटला जायचं आहे. बघू आता पुढचं कसं काय. स्वारगेटला इकडेच जायचं ना. स्वारगेटला इथून जायचं. त्यांना स्वारगेटला जायचं आहे. दोन मिनटं राहिलेले आपले आता येईलच ट्रेन. एक्सिलेटरने चालू. आता पुन्हा एक एक्सिलेटर. तर स्वारगेटला जायचं आहे. बघू आता इथं ट्रेन आहे की काय, मला पण माहिती नाही. आपण जरा आनंद घेऊया मेट्रोचा. फर्स्ट टाइम इन अ मेट्रो. येस, चला. नुसतंच एक्सिलेटर येते. कधी पोचायचं आपण? असं वाटतंय मॉलमध्येच आलेली. किती चला शिवा पाय पण एवढं कोपऱ्यात. सारखंच एक्सिलेटर. खूप छान आहे. पहिल्यांदाच अनुभव खूप छान येतोय. काही टेन्शन नाही. मुंबईसारखी भागदौड नाही आहे. स्वारगेटसाठी इथे आपल्याला थांबायचं. इकडे इथेच येणार ना स्वारगेटसाठी. इथे ट्रेन येणार आहे. जाणार आहे स्वारगेटला. दरवाजे बंद आहेत. आतमध्ये ट्रेन येणार आणि मग आपण सगळे बघा किती शिस्तीत उभे आहेत. धक्काबुक्की नाही, काय नाही. मुंबईसारखं नाही तर मुंबईला पडलं एखादं लोकलमधून खाली 2 पायावर येतं आणि 4 पायांवरच मुंबईला जाते. 8 पायांवर. म्हणून मला पहिली भीती वाटत होती. पण मला बोलले की काही टेन्शन नाही, तुम्ही जा, ॲटोमॅटिक तुम्हाला असं
मला हेल्प करतील म्हणून, पण हेल्पची पण गरज लागली नाही की तसं केली हेल्प मला तिथल्या सिक्युरिटी गार्डने वगैरे स्कॅन करायला. तुम्ही बघितलं ना तिकीट कसं आहे, स्कॅन करायला आपल्याला लागली आहे तर गरज मदतीची. पण खूप छान आहे सर्विस मेट्रोची, आलंच पाहिजे आयुष्यात एकदा कोणतं तर. 2 मिनटं राहिलेले आपले आता येईलच ट्रेन. कृपया सावधान रहिए. The doors are about to close. Please be careful. आइए, कृपया चलते समय सावधानी बरतें. Next station, Swargate. Please mind the gap. दिसतंय काय आता स्वारगेट येणार आहे बॅग बघायचं. हा दरवाजा स्वारगेट आले. आता बघू कसं काय खाली जायचं. आले आता खूप शांततेने उतरतात काहीच गर्दी नाही. बाहेर जायचं आपल्याला. बाहेर कसं जायचं? इथूनच आपण बाहेर. आता लिफ्टला खूप गर्दी आहे, वाट बघण्यापेक्षा बाहेर गेलेलं किती पण चांगलं. आपण वॉकिंगला जाऊ. तिकीट शेवटपर्यंत आपल्याला जवळ ठेवायचं आहे. माझं पण तिकीट मी ठेवलेलं आहे जपून. हे बघा तिकीट दिसतंय का तुम्हाला? हे तिकीट आहे. आता बाहेर जायचं आहे, बघूया कसं जायचं बाहेर. मला तर बिलकुलच माहिती नाही. हां AC पण आहे बरं का, मस्त आहे, फ्रेश फील होतं. म्हणूनच लोक यानेच ट्रॅव्हल करायला आपण खूप पहिल्यांदाच. आता बघा लिफ्टने वरती जाणार, वरतून मग आपण बाहेर निघणार. बापरे मला तर खूप भीती वाटते ना, पहिल्यांदाच. इथं कुठे बटन पण नाही आहे बघा. हां बटन दाबलं. तर लिफ्टमध्ये जाते, भीती वाटते म्हणून बंद करते. तर लिफ्टचा दरवाजा आली. सॉरी आता बाहेर. बाहेर जायचंय मला. हे बघा इथे आहे ना, आता मला शिकवलंय ना त्यांनी म्हणून.
स्कॅन करून बाहेर आलेली आहे. स्कॅन जर नाही केलं ना सो इतकं पायाला जोरात लागतं ना, बापरे. सिक्युरिटी येते, बिना तिकीट कोणी येऊन जाऊ शकत नाही. बाहेर जायचं, बाहेर जाण्यासाठी खूप धडपड आहे. बघा इथं पण आता परत लिफ्ट मिक्स एक्सिलेटर आहे पण नाही जाणार. मला भीती वाटते सारखं सारखं एक्सिलेटर जायला. परत आता लिफ्टमध्ये चला आलो परत आपल्या वसवशीमध्ये. बघा बाहेर इतकं मोठं आहे. नुसते का आता बाहेर जाणार आहे आपण. आणि आता पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपण आता नाशिकला चाललो आहे, तो मी तुम्हाला दाखवणार आहे. मेट्रोमधून आता मी बाहेर पडते आणि इथेच ब्लॉग आपला समाप्त होतोय. मेट्रोचा प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. नक्कीच सांगा मेट्रोचा सफर कसा वाटला, म्हणजे माझ्या नजरेने किंवा व्हिडिओच्या माध्यमातून मेट्रोची सुविधा कशी वाटली ते नक्कीच सांगा.